नमस्कार मंडळी. कुकिंग विथ सारिका या आपल्या चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रातील पारंपरिक आणि अतिशय चविष्ट अशी भरली भेंडी. मसालेदार खोबरे, शेंगदाणे आणि खास घरगुती मसाल्यांनी भरलेली ही भेंडी खूपच टेस्टी लागते आणि भाकरी किंवा पोळीबरोबर अप्रतिम लागते. ही रेसिपी खूप सोपी आहे आणि अगदी कमी वेळात बनते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. भरली भेंडी करण्यासाठी इथं मी घेतली आहे पाव किलो कोवळी भेंडी. ती स्वच्छ धुवून पुसून घेऊन त्याचे छोटे छोटे काप करून घेतलेत, जेणेकरून त्यात आपल्याला मसाला भरता येईल. भेंडीचा पुढचा आणि मागचा भाग कापून घेऊन त्याचे 2 तुकडे करून त्याला मधून अशा प्रकारे काप देऊन घ्यायचेत. आता वाटणासाठी आपल्याला हे सर्व साहित्य काढून घ्यायचे. त्यासाठी 4 ते 5 हिरव्या मिरच्या, आल्याचे काप, 12 ते 15 लसूण पाकळ्या आणि 2 चमचे सुक्या खोबऱ्याचा कीस हे सर्व मिश्रण आपल्याला पाणी न घालता वाटून घ्यायचे. आता मसाला तयार करून घेऊ. त्यासाठी एका बाउलमध्ये 1 वाटी चिरून घेतलेला कांदा, तयार केलेलं वाटण, चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद आणि 2 ते 3 चमचे दाण्याचं कूट हे सर्व मिश्रण एकत्रित मिक्स करून तयार आहे आपला भरली भेंडीचा मसाला. आता आपण तयार करून ठेवलेला मसाला प्रत्येक कापलेल्या भेंडीमध्ये हलक्या हाताने भरून घेऊया. भेंडी जास्त उघडू न देता आतमध्ये मसाला नीट बसवायचा, म्हणजे शिजल्यानंतर मसाला बाहेर येणार नाही. अशा पद्धतीने मी सगळा भेंडीचा मसाला भरून घेतलाय. आता फोडणी देऊन घेऊयात. त्यासाठी एका कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल टाकून घेऊयात. त्यात अर्धा चमचा जिरे आणि चिमूटभर हिंग आणि भरली भेंडी टाकून घेऊयात. त्यातच आपला जो काही उरलेला मसाला असेल तो सुद्धा त्यात टाकून घेऊन त्याला छान परतवून घेऊयात. 3 ते 4 मिनटं मंद आचेवर असंच त्याला हलक्या हाताने परतून घ्यायचंय. थोडा वेळ परतून घेतल्यानंतर ही बघा आपली भेंडी अशी दिसत आहे. आता त्याला पाण्याचा हबका देऊन घेऊयात, जेणेकरून तो मसाला करपणार नाही. झाकण ठेवून त्याला मंद आचेवर 5 ते 7 मिनटं वाफ काढायची. आता 6 मिनिटानंतर आपण चेक करूयात. आपली भेंडी तयार झालेली आहे. चला तर सर्व्ह करूया.